कोणताही पदार्थ आपण एकाच पद्धतीने बनवून न खाता तो पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची चव अजून दुगणी होते आणि खाणारेही मस्त आणि आपणही स्वस्त। तर नमस्कार मंडळी, मी आहे सुषमा। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या ह्या एका नवीन ब्लॉगमध्ये। हा आहे जो आपला कुकिंग ब्लॉग आहे। ह्या मी शेवया घेतलेल्या आहेत, पण ह्या शेवया ज्या आहेत ना त्या तांदळाच्या शेवया आहेत। तर ह्या शेवया मार्केटमध्ये कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल मिळतात। तर मी ही मार्केटमधूनच घेतलेल्या आहेत आणि ह्याची आपण खीर बनवणार आहोत। चॅनल पहिलं जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कळवत राहा। तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता ना तेव्हा त्या बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या जे पण नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। ही जी शेवया बनवण्याची पद्धत आहे ती एकदम सोपी आहे आणि शेवयासुद्धा फार सुंदर बनतात आणि खायलाही छान लागतात। तर ह्या तांदळाच्या शेवया मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे। मी याच्या आधी कधी तांदळाच्या शेवया नव्हत्या बनवल्या, म्हणजे खीरप्रमाणे नव्हत्या बनवल्या। ज्या आपण मार्केटमधून गव्हाच्या शेवया आणतो आणि तशी आपण ती शेवयांची खीर बनवतो त्या पद्धतीनेच ही सुद्धा खीर आपण बनवणार आहोत। तर ही घेतलेली आहे वेळची आपण काढून घेऊया। याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता, मी इथे स्किप केलेले आहेत। मी इथे फक्त आणि फक्त वेलची पावडर प्लस साखर, घी आणि दूध आणि पाणी ह्यातच यूज केलेला आहे। तर हे या एवढ्या गोष्टी वापरून ही मी खीर आहे ती बनवलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या तांदळाच्या शेवया आहेत ना त्यांना आपण बऱ्याच प्रकारे बनवू शकतो, गोड, तिखट, आंबट, मॅगी टाईपमध्ये कशाही, म्हणजे तुम्ही जेवढ्या पद्धतीने बनवू शकता ना तेवढ्या पद्धतीने ह्याला बनवू शकतो आपण। अशा ह्या शेवया आहेत तांदळाच्या। तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये मी घी ॲड केलेला आहे। घी थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण शेवया आहेत त्या छान परतता आल्या पाहिजेत, म्हणून हा घी छान गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण शेवया ॲड करणार आहोत आणि त्या छान फ्राय करून घेणार आहोत स्लो मीडियम फ्लेमवरती। शेवया ॲड केल्यानंतर ह्या शेवया छान परतून घ्यायच्या आहेत। एक 2 ते 3 मिनटं स्लो मीडियम फ्लेमवरती अशा ह्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या छान भाजल्या जातात घीमध्ये। आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण थोडंसं 2 चिमूटभर मीठ ॲड करणार आहोत, म्हणजे शेवया आहेत त्या लगेच पटकन शिजतील। आणि त्याच्यानंतर साखर ॲड करणार आहोत। साखर तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल ना त्यानुसार ॲड करायचे आहे। आणि नंतर ही छान अशीच आधी मेल्ट होऊन देणार आहोत। एक 2 ते 3 मिनटं छान मेल्ट झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये वेलची पावडर, पाणी आणि दूध ॲड करणार आहोत आणि अशा पद्धतीने ही खीर आपण साधीसुधी एकदम सोपी बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला न चुकता लाईक करा, हाईप करा आणि तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे, सो थँक्यू सो मच एव्हरीवन। पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा आहे तो कॉमेंट्स करून नक्की सांगा।